आजचा आपला एक विशेष टॉपिक घेऊन आलेलो आहे. आपण नित्यनेमाने भगवद्गीतेवर चर्चा करीत असतो. येणाऱ्या काही दिवसातच अधिक मास आहे. त्याला मल मास म्हटलं जाते, पुरुषोत्तम मास म्हटलं जाते. आणि जे नवीन जावं असतात त्यांना धोंड्याचा महिना असतो. धोंडा फेमस आहे आणि मराठवाड्यामध्ये धोंडे जेवाय बोलवतात. आजकाल साधे धोंडे चालत नाहीत लोकांना, सोन्या चांदीचे धोंडे लागतात. तर म्हणलं धोंडे खायचे तर भरपूर धोंडे पडणार गलीत, पण कोणी खात नाही. तर याला धोंड्याचा महिना पण म्हणतात, मल मास पण म्हणतात, कोणी पुरुषोत्तम मास म्हणतात, कोणी अधिक मास म्हणतात. तर ह्या मासाचं महत्त्व आपल्या ब्रह्मज्ञानादी पुराणामध्ये याचं खूप विस्तृत वर्णन करण्यात आलं. मी जेव्हा प्रवचन तयारी करीत होतो तर मग मला रेफरन्ससाठी मी ग्रंथ शोधत होतो आणि मग मला बृहदनारदी पुराण भेटलं, पण त्याच्यात बी श्लोकाचं नाही भेटलं. तर त्यासाठी 5-7 दिवस गेले आणि लकीली मग एकाकडे भेटलं ते. आणि मग त्याच्यावर आधारित की आज अधिक मासाचं वृत्ताचं महत्त्व, या महिन्यात तुम्ही जर वृत्ताचं पालन करता, नुसती वृत्ताची महिमा ऐकली किंवा वृत्त पालन केलं तर जो मल मास असतो, मल म्हणजे अपवित्र, दूषित, तो काय होतो, पुरुषोत्तम होऊन जातो, पुरुषोत्तम मास बनतो. तर ह्या महिन्याचं एवढं महत्त्व दिलेलं आहे. आता हा महिना कसा निर्माण झालेला आहे, त्याचं कारण असं आहे की 3 वर्षाला 10 दिवस एक्स्ट्रा वाढतात. आणि 3 वर्षानंतर 30 दिवस एक्स्ट्रा वाढतात चंद्राच्या कालगणनेनुसार. आणि मग त्याला अधिक मास म्हटलं जातं. आणि नेमकं ह्या महिन्यात येणाऱ्या आता अमावस्या आहे आणि अशा अमावस्यानंतर कोणता महिना चालू होतोय, ज्येष्ठ चालू होतं, अधिक ज्येष्ठ चालू होतं. आणि ज्येष्ठ महिन्याचा आणि ह्या महिन्याचं तर महत्त्व आहे, पण विशेष महत्त्व की आपल्या नाशिकला कुंभमेळा चालू होतं त्या टायमाला. आणि तुम्ही काल परवा दिवशी पाहिलं असेल, काळाराम मंदिरावर ध्वजारोहणाचा कार्यक्रम चालू झालेला. तर आता पुढचा 1 वर्ष आपल्यासाठी केवळ फेस्टिवलच असणार आहे, सणासुदीचं असणार आहे. तर ह्या अधिक मासाचं वर्णन बृहदनारदी पुराणामध्ये खूप सुंदर करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये याची अद्भुत महिमा आहे आणि आपले ग्रंथकाराने विशेष करून संत ऋषीमुनींना खूप याचं महत्त्व दिलेलं आहे. तर हे अधिक मासाचं जे दिलेलं आहे, तर ते भगवान, जी परंपरा आहे ती भगवान कृष्णापासून नारदाने सुखदेव गोस्वामी, आणि सुखदेव गोस्वामीने सूत गोस्वामीने नैमिषारण्य ऋषींना हे ज्ञान सांगितलं. पण त्याच्यामध्ये सौनकादी ऋषीने प्रश्न विचारला सूत गोस्वामीला की हे ऋषीवर, हा अधिक मास आहे जे 3 वर्षानंतर 30 दिवस भरले जातात, याची चर्चा कुठं झाली आणि कोणी केली, कशी केली, आम्हाला त्याच्याबद्दल सांगा. आता याचं वर्णन भागवतामध्ये येत नाही, पण 18 पुराण आहेत ना, जे 18 पुराणामध्ये काय केलंय, 6 सत्वगुणाचे, 6 रजगुणाचे आणि 6 तमोगुणाचे असे 18 पुराणाचे केले. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या उत्सवाचं, जसं धामाची माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर स्कंद पुराणामध्ये जावा. म्हणजे उत्कल खंड येतं, उत्कल खंड म्हणजे जगन्नाथपुरी, व्यंकटाचल खंड म्हणजे तिरुपती बालाजी आहे, केदार खंड म्हणजे चारीधामचं, ते कशामध्ये येते, स्कंद पुराणामध्ये. म्हणजे स्कंद पुराणामध्ये सगळे जेवढे तीर्थ आहेत भारतातले, त्याचं रेफरन्स तिथं सापडतं. तसंच बृहदनारदी पुराणामध्ये जेवढे आपले सण आहेत ना, त्या सणाचं कुठं ना कुठं रेफरन्स सापडलं जातं. तसं ह्या बृहदनारदी पुराणामध्ये जेव्हा सौनकादी ऋषींना सूत गोस्वामी प्रश्न विचारला, तर त्यावेळेस सूत गोस्वामी म्हणतात की हाच प्रश्न माता पार्वतीनं भोलेनाथाला विचारलं होतं. आणि काय विचारलं होतं की भोलेनाथ, की जो मनुष्य त्याला ग्रस्त आश्रमामध्ये राहताना किंवा अध्यात्म करता येत नाही, भक्ती करता येत नाही, अशा व्यक्तीसाठी कमी वेळामध्ये सुलभ गोष्टीमध्ये भगवत प्राप्ती करण्याचं कोणतं साधन आहे का, हे मला सांगा. दुसरी गोष्ट अशी आहे की धर्म काय आहे आणि धर्म कसा केला पाहिजे. एक तर धर्म काय आणि धर्म कसा केला पाहिजे, आणि सगळ्यात मोठं दान कोणतंही माचे, याच्याबद्दल असे 3 ते 4 प्रश्न माता पार्वती भोलेनाथाला सांगते. आणि मग भोलेनाथजी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यास सुरुवात करतात. आणि हे संवाद कोणाचा आहे, सूत गोस्वामी, आपला सौनकादी ऋषी, सूत गोस्वामी सौनकादी ऋषींना सांगतात. आणि हे पार्वा माता पार्वतीने प्रश्न विचारले शिवजीला. तर आपण आता श्लोकासहित बघू
की याचं महत्त्व. मग शिवजी सांगतात सतीला, पार्वतीला, का ग, की हे जे आहे, न शक्यम किंचित देव अस्ति दानम श्री पुरुषोत्तमे वृत्तपूर्ण विधी कृतम अपर्ण छंदांशी क्वचित. ते काय म्हणतात, न शक्यम किंचित देव अस्ति दानम श्री पुरुषोत्तमे वृत्तम पूर्ण विधी कृतम अर्पणम छंदांशी कुंचित वासुदेव. या सुंदर श्लोकामध्ये सांगितलं, न शक्यम, सती हे पार्वती, न शक्यम किंचित देव अस्ति दानम, एखाद्याने जीवनभर कोणतंही दान नाही केलं, न शक्यम किंचित, त्यानं काहीच केलं नाही. पण याचा अर्थ ते सांगतात, किंचित देव अस्ति दान, थोडंसे दान केलं, कधी, श्री पुरुषोत्तम मासे, म्हणजे कोणत्या मासाला, अधिक मासाला पुरुषोत्तम मासे, पुरुषोत्तम मासे. आणि या पुरुषोत्तमामध्ये मासामध्ये काय, वृत्तपूर्ण विधी, जी वृत्त करणार आहे तुम्ही, आता या महिन्यात वृत्त पालन करणार आहेत, पूर्ण विधी म्हणजे नुसतं करायचं नाही. बरेच लोक वृत्त करतात पण विधी नसेल ना तर त्या वृत्ताचं फलीभूत होत नाही. जसं आता तुम्ही सत्यनारायण घालतात किंवा कोणतेही वृत्त पालन करतात, पण त्याची विधी माहीत आहे का तुम्हाला? विधी जर माहीत नसेल तर त्या वृत्ताचं फल भेटत नाही. म्हणून लोक वर्षानुवर्षी वृत्त करतात पण त्यांना जे वांछित सिद्धी पाहिजे ते भेटत नाही. म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की जो विधीनुसार व्रत पालन करतो ना त्याला लगेच फळ प्राप्त होते. मग आपल्या व्रतामध्ये कुठंतरी आपल्याला ती सिद्धी प्राप्त होत नसेल तर स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या विधीमध्ये ती चुका होत नाही, परंतु थोडा आवाज कमी करा त्याचा. ते म्हणतात की वृत्तम पूर्ण विधी कृतम अर्पण. जर ते विधीनुसार जर कोणी विधी केली कृतम अर्पण छंदांशी क्वचित. हे नाही का नुसतं कोणी हरिबोल कोणी जर केलं तर त्याला काय होतंय, पूर्ण विधीनुसार केलं तर त्याला सगळे फळ प्राप्त होतात. नुसतं दान त्यानं जीवनभर दान नाही केलं पण पुरुषोत्तम मासाचं पालन केलं, पुरुषोत्तम मास वृत्त विधीनुसार केलं तर त्याने जीवनातले सगळे दान केल्यासारखे. किंचित थोडीशी जरी मास पालन केला त्याच्या जीवनातले A to Z दान त्याने केल्यासारखे. मग तिथे सौनकादी ऋषी प्रश्न विचारला सूत गोस्वामीला, प्रमाण काय आहे, तुम्ही हवेतच गोळ्या मारतात का? ते म्हणतात नाही, छंदांशी किंचित. वेद याला सांगतात, प्रमाण मी नाही आहे तर वेद सांगतात की पुरुषोत्तम मासाचं नुसतं पालन जरी तुम्ही केलं विधीनुसार तर जीवनातले सगळे दान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतंय. हो, एवढं दिलेल्या अधिक मासामध्ये. आपल्याला काय माहिती आहे का, धोंड्याचा महिना नुसतं खायचं या सोनं घ्या नाही, पण ती पाळलं गेलं. आणि मग ते म्हणतात दान कसं आहे, तर शिवजी सांगतात कोणाला, माता पार्वतीला, यद्दानम गिरीसुते हे उत्तम परिकीर्तनम श्रीकृष्ण वल्लभ मासी तत्सर्व गौणत गमन. या सुंदर काय म्हणलं, यद्दानम गिरीसुते, हे हिमालयाची पुत्री, गिरीसुते म्हणजे हिमालयाची पुत्री, गिरीसुती यद्दानम हे उत्तम. ह्या जगामध्ये सगळ्यात उत्तम दान कोणतं आहे, परिकीर्तित, याच्यापेक्षा दुसरं कोणतं दान नाही जे पुरुषोत्तम मासाला पालन केल्यानंतर. बरं एवढंच नाही होत, दान केल्याबरोबर तुम्ही म्हणता चला आम्हाला पुण्य भेटलं नाही. ह्या मासाचा फायदा काय होत आहे, पुरुषोत्तम मासाला आणखी नाव दिलेलं आहे श्रीकृष्ण वल्लभ मासी. कृष्णाला राधाराणीला प्रिय होतं तो व्यक्ती. म्हणजे तुम्ही व्रताचं पालन केलं तर तुम्ही राधा कृष्णाला प्रसन्न करतात किंवा त्यांना प्रिय होतात. आणि म्हणून ह्या अधिक मासाला आणखी नाव दिले जात आहे श्रीकृष्ण वल्लभ मासी. कोणतं ना, वैष्णव त्याला अधिक मास म्हणत नाहीत, वैष्णव काय म्हणतात, श्रीकृष्ण वल्लभ मासी ह्या नावानं सोबतल्या जातात. तत्सर्व गौणतम गमन. जर ह्या महिन्यामध्ये एखाद्याने ते दान केलं गुरुशीतम पुरुषोत्तम मासाचं तर श्रीकृष्ण वल्लभ प्रसन्न होतात आणि ते म्हणतात बाकी सगळे दान आहेत ना गौण आहेत, बाकीचे पुण्य दान धर्म तीर्थयात्रा सगळ्या गौण आहेत. आणि म्हणून आमचं भाग्य असं आहे की नेमकं आम्ही अधिक मासामध्ये 4 धामला चाललो ह्यावर्षी. हरी बोल. म्हणजे आणि तुम्हाला सांगतो अधिक मासाच्या सगळ्यात जास्त लीला बद्रीनाथला झालेल्या आहेत.
म्हणजे बरं झालं मागच्या वर्षी कॅन्सल झालं आमच्या माताजीमुळं. नाही, माताजी तर लय मागा लागल्या होत्या, पण आम्ही दोघांना म्हटलं नाही पुढच्या वर्षी करू. आणि ह्या वर्षी लकील प्रभूजीने माताजीने ते डेट्स फायनल केली. आणि नेमका अधिक मास होता 15 तारखेला आणि आम्ही जातो ते 21 तारखेला. हां, तर ते म्हणतात पुरुषोत्तम मास आहे गौण, बाकी सगळं गौण. केवळ पुरुषोत्तम मासमध्ये कोणी लाईट चालू केलं तर बाकी सगळं गौण आहे. मग गेल्यानंतर शिवजी ते म्हणतात की ठीक आहे, याचं तर महत्त्व आहेच, पण ते म्हणतात दानाचं नाही अजून बाकी आहे राजा. हां हां शिवजी म्हणतात की हे जर कोणी श्रवण केलं पुरुषोत्तम मासाबद्दल, तर ते म्हणतात तस्मादे दृश्यम दानम नैवस्तिम कृप्य सुंदरी येने ते व्रतम संप्रोते भव इच्छाती पुरुषोत्तमे. त्यामध्ये ते म्हणतात तस्मात देश दृश्यम दानम, पुरुषोत्तम मासातलं जे दान आहे म्हणजे मासाचं पालन करणं, पण त्याच्यात बी दान कोणी केलं. नैव असती कुपिम सुंदरी, सुंदरी म्हणजे हे पार्वती, की काय त्याची पूर्ण करावं कोळसं ना. येणे ते वृत्तम संप्रोती भव इच्छा ती पुरुषोत्तम, भगवान विष्णूला प्रसन्न करणारं ते वृत्त आहे. म्हणजे नुसतं वृत्ताचं तुम्ही श्रवण जरी केलं, समजा एखादं म्हटलं प्रभूजी आम्ही तुमचं प्रवचन ऐकलं पण आम्हाला पालन होत नाही, पण तुम्ही ह्या वृत्ताला नुसतं श्रवण जरी केलं तुम्ही, तरी त्या पुरुषोत्तम मासाचं फळ तुम्हाला प्राप्त होते. मग इथं कोणी म्हणून खूप अतिशयोक्ती करतात नाही यार, तुम्ही हिंदू धर्माचे लोक लय वाढून चढून सांगतात. नाही, कलियुगातल्या लोकांसाठी हेच आहे की बाबा तुम्ही येणे प्रकारे करा. आणि तुमच्या जीवनात जसं आता दीपावळी प्रेड असतो ना, 1 रुपयामध्ये 100 रुपयामध्ये 100च्या वस्तू घेऊन जा, आपण कसे तुटून पडतो. तसंच भगवंत अधिक मास कशाला देतात की बाबा ह्या महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं जे वृत्त केलं तर तुम्ही भव इच्छासी पुरुषोत्तम, तो भगवंताच्या प्रती प्रेम वाढवतो. आणि एवढा प्रेम वाढवतो की त्याला जगात नाही का संसाराच्या प्रती प्रेम राहत नाही, केवळ भगवंताच्या प्रती प्रेम वाढतं आणि भगवंताला तो प्रिय बनतो. म्हणजे भक्ताला भगवंताच्या प्रती प्रेम होणं ठीक आहे, पण भगवंताचं भक्ताच्या प्रती प्रेम होणं खूप कठीण आहे. आपल्याला कारण भगवंत लगेच सहजासहजी कोणावर प्रेम करत नाही, कारण त्यांना प्रेम करणं म्हणजे अधीन व्हावं लागते. पण भगवंत काय करतात, ह्या पुरुषोत्तम मासम वृत्तम हे वृत्त पालन केलं तर भगो इच्छासी पुरुषोत्तम आणि प्रेम वाढतं. एवढंच नाही, मग याच्यामध्ये म्हणतात ते पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात सर्वभ्यो साधन अन्ययम मासम पुरुषोत्तमम वरीयानी निश्चय मे ददम श्रुत्वा महात्मा उत्तमम. या म्हणतात सर्वभ्यो साधन अनन्य, ह्या महिन्यामध्ये सर्वभ्यो साधन अनन्य, याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये कोणतं अन्य साधनाच्या मागं लागण्याची गरज नाही तुम्हाला. आपण काय करतो, भरपूर साधनाच्या मागं लागलो. आपले साधना काय आहे, श्रावण महिना आला की आपण वेगळा साधना करतो. त्याच्यानंतर मार्गशीर्ष आला वेगळी साधना करतो, भाद्रपद आला वेगळी साधना करतो. 12 महिन्याच्या साधना सगळे राहतात. तर ते म्हणतात की सर्वभ्यो साधन अनन्य, या महिन्यात जो कोणी साधना करेन त्याला दुसरं साधने करण्याची गरज नाही. का? मासम श्री पुरुषोत्तम, अरे मास एवढं पवित्र आहे ना, भगवंताला प्रिय आहे. पण एवढंच नाही, वरिया निश्चो मेधम, यानं निश्चित वरियान निश्चित त्यानं मनामध्ये संकल्प जरी केला काय करायचं, मला हे करायचं मास निश्चित केलं, त्याने म्हणतात श्रुत्वा महात्मा उत्तम, याचं महात्मा उत्तम काय सांगावं, त्याच्या जीवनातलं तमोगुण नष्ट होऊन जाते. कोणतं गुण? तमोगुण नष्ट होऊन जातो, एवढं महात्मा दिलेलं आहे. आणि मग पुढे ते म्हणतात श्रुत्वापि जायते भक्त्या महापापक्षयो नृणम किं पुण्य श्रद्धया कृतम विद्धिश्य चेती ते मे मती. ते म्हणतात श्रुतो अपि जायते भक्त्या, कोणी ह्या पुरुषोत्तम मासाचं श्रवण केलं, जायते भक्त्या, भक्तानं जर कोणी श्रवण केलं तर फळ काय? महापापक्षयो नृणम, त्याच्या जीवनातले मन वाचा कायाने जेवढे केलेले पाप आहेत ना, सगळे पाप काय होतात, क्षय होऊन जातो, नाश होऊन जातो. जसं माचीची काडी घेतली तुम्ही आणि एखादा गवताचा ढिगारा असेल सुकलेला, तुम्ही टाकल्यानंतर काय होतं, ते गवताचा ढिगारा जळून भस्मसात होतं ना,
तसं कोणी वृत्त विधीनुसार पुरुषोत्तम मास केलं तर त्याच्या जीवनातले भूतकाळातले पाप, वर्तमानातले पाप आणि भविष्यातले पाप सगळे काय होतात, क्षय होऊन जातात. आणि पुन्हा ते म्हणतात किम पुन्हा श्रद्धया कृतम. आज त्याच्यामध्ये पुन्हा काय श्रद्धा ठेवायची आज म्हणतो तुम्हाला. एवढंच नाही, विधीस चेती मे मती. भगवंत सुद्धा शिवजी म्हणतात की अगं ही विधी खूप चांगली आहे आणि माझं मत आहे ते मी प्राप्त केलेलं आहे. असं शिवजी कोणाला सांगतात, माता पार्वतीला सांगतात. आणि मग पुढे याचं श्रवणाचं महात्मा सांगतात. अत परमने किंचित मे श्रुतवा शिष्यते पियुष अंततस्तु संतो तृप्तो नन्न तो नान्यम तोष समाहिते. त्याच्यामध्ये अत परम किंचित, कोणी जर किंचित हे वृत्त केलं, आणखी महात्मा सांगताना श्रुतवा अविशिष्यते, यानं कोणी ऐकलं ह्या मासाबद्दल तर त्याचे जो पाप तर नष्टच होते, पण आणखीन बोनस काय भेटते, पियुष अंते संतृप्त, त्याच्या जीवनात त्याला अमृत प्राप्त होते. जसं आता कुंभमेळ्यात आहे, आपल्याला डुबकी मारल्यानंतर अमृत प्राप्त होते. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला शाही स्नानाला जावं लागतंय, त्या गर्दीमध्ये घुसावं लागतंय. पण ते म्हणतात पियुष अंत संतृप्त, कोणी जर पुरुषोत्तम मासाचं पालन केलं त्याला अमृत प्राप्त होतं. आता 2 प्रकारचं अमृत आहे. स्वर्गात जायचं, स्वर्ग हे अमृत प्राप्त करताना तो स्वर्गाची प्राप्ती होईल पुन्हा आहे. पण सगळ्यात मोठं अमृत कोणतं आहे, जे वैकुंठ धामाचं पाहिजे, जिथे शाश्वत काळासाठी जीवन जगणार आहे, ते अमृत आपल्या साधकांना प्राप्त करायचं असं ते म्हणतात. नान्य तोषम समवता, दुसरीकडे त्याला तो जगामध्ये दुसऱ्या रसामध्ये पुन्हा फसू शकत नाही, त्याला अमृत भेटते पुरुषोत्तम मासामध्ये. म्हणून हा जो 1 महिना आहे अधिक मासामध्ये धोंडे नाही खायचे, तर काय करायचं, या वृत्ताचं पालन करायचं. मग तिथे सूत गोस्वामी सौनकादी ऋषींना प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात की ठीक आहे, पण जर एखाद्यानं केलं नाही तर हे वृत्त त्याची काय गती होती. तर ते म्हणतात भारते जनार असाध्यम पुरुषोत्तम उत्तम वृत्त न सेवत न शृणंती ग्रहसक्त नराधम. ते म्हणतात की हे भारत जनो असाध्य, भारतात जन्म येऊन जर साधी गोष्ट त्यानं साध्य नाही केली, पुरुषोत्तम मासाचं पालन नाही केलं, तर ते म्हणतात न सेवते न श्रुणते, जर पालन नाही केलं किंवा त्याच्याबद्दल ऐकलं नाही तर त्याच्या जीवनात काय होते, ग्रहसक्त नराधम. तो ग्रह आसक्ती म्हणजे संसारामध्ये एवढा लिप्त झालेला आहे की त्याला पुरुषोत्तम मास निघून गेलेले हे माहीतच नाही. बरं माहीत जरी झाला त्याने ते पालन नाही केलं तर ते म्हणतात मनुष्यामध्ये काय, नराधम, म्हणजे मनुष्यामध्ये काय, तो अधम आहे. आणि त्यासारखा पापी ह्या जीवनात कोणी नाही. मी जेव्हा पहिल्यांदा वाचत होतो अधिक मासाचं, म्हटलं यार आपल्या ग्रंथांमध्ये एवढं दिलेलं आहे, आपल्याला माहीतच नाही आहे. आपल्याला एकच माहीत आहे धोंडा खायचा, धोंड्याचा महिना झालं, पण याचं एवढं डिटेल दिलेलं वाचल्यानंतर कळालं की नाही, हे सगळ्यांना माहीत झालं पाहिजे डिटेल्समध्ये अधिक मासाचं. आणि एवढंच नाही, ते म्हणतात की ग्रहसक्त, सगळ्यात मूर्ख व्यक्ती तो, नराधम आहे, पापी आहे, दुराचारी आहे. तर जेवढं मल मास म्हटलं जात आहे त्याचं सगळं पाप याला लागतं जो पालन करत नाही. तर ते दिलेलं आहे. आणि दिल्यानंतर मग पुढे म्हणतात याच्यामध्ये एवढंच नाही, धन्य ते उत्तम पुरुष लोके, जर कोणी पालन केलं तर आणखीन काय फायदा. तर भौतिक संसारातले फायदे सांगितलेच आहेत सूत गोस्वामीने सौनकादी ऋषींना. ते म्हणतात धन्य ते उत्तम पुरुषोत्तम लोके ने नित्यम पुरुषोत्तम अर्चयंती विधेन भक्त्या प्रेम शर्मा. याच्यामध्ये ते म्हणतात की जर एखाद्यानं पालन केलं तर धन्य उत्तम. अरे काय तो धन्य व्यक्ती आहे. कसा धन्य, पुरुषोत्तम लोके, तो वैकुंठात चाललाय. बघा एखादा लोक नुसतं वारीला गेले तर लोक ते सत्कार करतात, भगत करतात. जर एखाद्या वृत्ताचं पालन केली, भक्ती केली, तर तो भगवत धामात जाताना किती पुण्यशाली व्यक्ती असेल. म्हणून इथं आचार्य म्हणतात ये नित्यम पुरुषोत्तम अर्चयंती विधेनेना, त्याची अर्चना केली जाते त्या व्यक्तीची जो कोणी याला पालन करतो. बरं एवढंच नाही, भक्त्या प्रेमपूर सरम, म्हणजे याच्यामध्ये ते म्हणतात की भक्तीचा
प्रेमामध्ये पुरामध्ये भगवंताच्या भक्तीच्या प्रेमामध्ये तो वाहून जातो, एवढं वाहून जातो की त्याला भगवंताचं प्रेम प्राप्त होतो. आता वाहून जातो म्हणजे काय, की त्याला दिवस रात्र भगवंताचं चिंतन होते, मनन होतं की माझे भगवंत हे भावनेतात. मग तिथं सौनकादी ऋषी प्रश्न करतायत त्यांना की तुम्ही एवढं सांगितलं आहे, कोणी व्रतपालन केलं की याच्या पहिले? मग ते म्हणतात राजा इंद्रधुम्न. आता कोणते दोन इंद्रधुम्न आहेत? एक जगन्नाथपुरीचे राजा इंद्रधुम्न, पण इथं जे इंद्रधुम्न राजा आहेत ना, गजेंद्राची जी प्रसंग येतो तुम्हाला, ते मागच्या जन्मात राजा इंद्रधुम्न होते. तर त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भगवंताला अधिक मासामध्ये कृष्णाला विष्णूला सुंदर कमळाचे फूल अर्पण केले होते. आणि किती करायचे? अगणित. तर असं म्हटलं जातं ह्या महिन्यामध्ये कोणी साधकांना भगवान विष्णू, विठ्ठल, राम यांना एखादा कमळाचा, ते लिलीचं फूल नाही बरं, आपल्याकडे ते असते ना पिंक, ओरिजिनल कमळ फूल लिली. आता लिलीमध्ये 2-4 व्हरायटी येतात आणि तुम्हाला वाटतं हेच गुलाब कमळ आहे. नाही, ओरिजिनल कमळ पाहिजे. लिलीचं पण प्रसन्न होतं, पण इथं स्पेशली कमळाचं सांगितलेलं आहे. तर ते राजा इंद्रुनाला जी सिद्धी प्राप्त केली भगवत प्राप्तीची, तर ती सिद्धी त्याने 1 महिन्यामध्ये अधिक मासाचं पालन केलं, पुरुषोत्तम मासाचं पालन केल्यामुळं ती सिद्धी त्यांना प्राप्त झाली. बरं, एवढं झाल्यानंतर दुसरं कोणी? शतधुम्न. एक शतधुम्न राजा होऊन गेला. भागवतात दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे आणि महाभारतामध्ये वर्णन. त्यानं सुद्धा पुरुषोत्तम मास केलं आणि भगवत प्राप्ती झाली. एवढंच नाही तर यवना अश्व याने सुद्धा ते व्रताचं पालन केलं आणि त्यानं सुद्धा प्राप्त झाली. अधिक म्हणजे, आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं जी फेमस आहे ती भगीरथ, जे याच्या पहिले पूर्वजांनी भरपूर तपस्या केल्या गंगाला आणण्यासाठी, पण गंगा प्रसन्न नाही झाली. पण भगीरथाने अधिक मास, अधिक ह्या मासाचा का अर्थ काय? तुम्ही एक केले की अधिक भेटत राहते. म्हणजे 1 माळा केली तर डबल, म्हणजे 16 केल्या की 32. तुम्ही प्रभूजी वर्षभराच्या आताच करून घेऊ. अधिक म्हणजे बोनस. तर भगीरथाची जी तपस्या होती ती कशी होती? अधिक होती. म्हणून साक्षात गंगादेवी प्रगट झाली ह्या भूतलावर. आणि भूतलावर प्रगट झाल्यानंतर ती भगीरथाच्या रथाच्या मागं चालत होती. नेमकं ती जानव ऋषीच्या आश्रममध्ये जात असताना जानव ऋषीचा आश्रम पाण्याखाली बुडाला आणि जानव ऋषींना राग आला. त्याने काय केलं? सगळी गंगा पिऊन टाकली. भगीरथ महाराज म्हणतात गंगा गायब झाली कुठं? तर मग जानव ऋषीला प्रार्थना केली, नमस्कार केला आणि केल्यानंतर मग जानव ऋषीच्या कानातून ती बाहेर पडली. आणि म्हणून गंगे पहिलं भगीरथी आणि दुसरं नाव पडलं जानवी. जानव ऋषीपासून जन्माला आली म्हणून तिचं नाव जानवी पडली. पण पुढे ती सगर महाराजांनी 60,000 पुत्रांचा उद्धार केला होता. तर जी पुरुषोत्तम मासामध्ये भगीरथाने गंगा जे अवतरण केले आणि म्हणून ह्या महिन्यात गंगा स्नानाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. आणि आपलं भाग्य आहे की एवढंच अधिक मासामध्ये गंगेचं डुबक्याच मारायच्या, थंडी किती लागू. आणि बाकीच्या टेन्शन घेऊ नका, नाशिकला गोदावरी आहे, गौतमी गोदावरी. आणि सगळ्यात चांगला पॉईंट म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर गर्दी आहे. पण डुबकी मारताना काय करायचं ते पण सांगतो बरं, नाही तर मला प्रभूजी उन्हाळा आहे चला जाऊन येऊ इथं. तर ती भावना असली पाहिजे. ठीक आहे. ते म्हणतात की भगीरथाने केलं होतं. बरं, केल्यानंतर याचं वर्णन हे केलं होतं. बरं, आता ह्या मासामध्ये काय काय प्रिय आहे तर याच्यामध्ये ते म्हणतात की जर हे कोणी पालन केलं तर त्याला हिमालयातली एवढी संपत्ती दान केल्याचं फळ भेटते आणि वेदांमध्ये याचं प्रमाण दिलेलं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं कठोरपणे याचं पालन केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही पालन करता तर 3 गोष्टी होतात तुमच्या जीवनातून. भक्तीचा जन्म होईल तुमचा कथा ऐकल्यानंतर. ह्या पुरुषोत्तम मासाबद्दल तुम्ही श्रवण केलं तर पाप नष्ट होईल, पुण्याची रास वाढेल. आता म्हणून आपल्याकडे भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आहे. कोणता माहिती आहे तुम्हाला? पुण्य श्रवण कीर्तन. बाकीचं जे पुण्य असतं ना, दान धर्म करणं, तीर्थयात्रा करणं किंवा पानपोई उघडणं, झाडं लावणं किंवा
अजून काहीतरी वृत्तकैवल्य करतात. ते म्हणतात पुरुषोत्तम मासामध्ये कोणी श्रवण जरी केलं तर त्याच्या जीवनात काय होत आहे, त्याला सगळे पाप नष्ट होऊन भगवंताची प्राप्ती होती, एवढं दिलेलं आहे. बरं, आता ह्या महिन्यामध्ये काय मंत्र पाठ करायचा? आता याने राजा इंद्रधुम्न अश्व राजे यवनाश्व राजा इंद्रधुम्न याने पालन केलं. पण सगळ्यात महत्त्वाचं की सूत गोस्वामीने ह्या महिन्यामध्ये रहस्याचं गुह्य तर गुहत रहस्य सांगितले. आता मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. गोवर्धनधर वंदे, गोवर्धनधर वंदे, गोपाल गोपरूपिणा, गोपाल गोपरूपिणा, गोपाल उत्सव अस्मानी, गोविंद गोपिका प्रियम, गोविंद गोपिका प्रियम. हा मंत्र अधिक मासामध्ये जर कोणी म्हटलं 3 वेळा, सकाळ संध्याकाळी दुपारा, आणि याचा जप केला, कोणता मंत्र? गोवर्धन धर वंदे, गोपाल गोपरूपिणा, गोकुल उत्सव अस्मानम, गोविंद गोपिका प्रियम. आता याचा अर्थ काय सांगतात सूत गोस्वामी सौनकादी ऋषींना? ते म्हणतात गोवर्धन धर वंदे, ज्यांनी गोवर्धन धारण केलेलं आहे त्यांना वंदन केलं पाहिजे. म्हणजे गोवर्धन आता या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये लोक वृंदावनमध्ये गोवर्धन परिक्रमा खूप करतात. कारण का बरं करतात? गोवर्धन महिन्यामध्ये तुम्ही जेव्हा अधिक प्रदक्षिणा घालतात तर तुम्हाला त्याचा अधिक फळ प्राप्त होते. तर गोवर्धन धर वंदे. आणि ह्या महिन्यामध्ये गोवर्धनचं, आता तुम्ही म्हणता प्रभूजी आम्हाला तर गोवर्धन परिक्रमा करायला हे नाही, आम्ही जाणं शक्य नाही. तर आचार्य म्हणतात की तुम्ही नुसतं गोवर्धनाचं स्मरण जरी केलं घरात बसल्या बसल्या, आता तुम्ही स्मरण करायचं असेल तर काय करावं लागेल? भागवताचा दशम स्कंद आहे ना, त्याला तुम्ही काय करायचं? प्रदक्षिणा घालायची. म्हणजे भागवत आणि गोवर्धन याच्यामध्ये फरक नाही. कृष्ण भागवताची एक आरती आहे, ग्रंथ नव्हे हा काय आहे? श्रीकृष्ण. म्हणजे भागवताला तुम्ही काय करायची? प्रदक्षिणा घालायची. किती घालायच्या? 7 वेळा. गोवर्धन धर वंदे, गोपाल गोपी रूपिणा, जे गायीचं रक्षण करतात गवळ्याच्या रूपामध्ये, त्या अधिक मासामध्ये तुम्ही काय करायचं? अधिक मासामध्ये भगवान कृष्ण गायी वासरांना चारायला घेऊन जातात, त्याचं स्मरण करायचं. म्हणजे लीला ऐकल्यानंतर काय स्मरण करायचं? की आज सकाळी कृष्ण उठले आणि समोर 9 लाख गायी घेऊन नाही का धूळ उडतीये भगवंताच्या चेहऱ्यावर, आणि सगळ्या काठ्यामध्ये भगवंताने शिदोरी बांधलेली आहेत. भगवंत भेरी वाजवतात, बासुरी वाजवतात, शंख वाजवतात, मधुमंगल, श्रीधामा, पेदा, हे सगळे गोपसाखा चाललेला आहे. अशा भावनेमध्ये जेव्हा तुम्ही जाता, गोपाल गोपी रूपिणा, आणि मग केल्यानंतर काय होईल त्याच्या जीवनामध्ये? ते म्हणतात गोकुल उत्सव अस्माने, त्याच्या जीवनामध्ये गोकुळाचा जो उत्सव आहे ना अधिक मासामध्ये, त्याच्या घरात बसल्या बसल्या स्मरण केलं की त्याला गोकुळाचा उत्सव प्राप्त होतो अधिक महिन्यामध्ये. म्हणजे भगवंत काय करतात? डबल बेनिफिट देतात. बरं, गोकुळ या शब्दाचा अर्थ काय सांगतात? जे गायीला आनंद देणार आहे, गोपींना आनंद देणार आहे, जे इंद्रियांना आनंद देणार आहे. म्हणजे गोकुळ म्हणजे की तुम्ही कोणत्या इंद्रियामध्ये फसलेले आहेत आणि भगवंताला प्रसन्न केले की भगवंताला प्रसन्न होणार. मग गोकुळ उत्सव अस्माने, तिथं त्याला आनंद प्राप्त होतो. आणि मग ते म्हणतात गोविंद गोपिका प्रिय. असं गोविंद आहेत ना जे गोपींना प्रिय आहेत. आता गोपिका कोणती? तर गोपिका स्पेशली इथं सूत गोस्वामी राधाराणीला सांगतात. मग राधाराणीच्या सगळ्यात आवडतं नाव कोणतं असेल? गोपिका नाव आहे. आपल्याला काय वाटतं गोपिका म्हणजे काय? भरपूर गोपी असल्या नाही. तर कृष्णाला जे आपली इंद्रिया कृष्णाच्या सेवेत लावल्या त्याला गोपिका म्हणतात. गोपी ह्या शब्दाचा अर्थ काय? आपली इंद्रिया कृष्णाला अर्पण करणं, त्याला गोपिका म्हटलं जातं. आणि राधा ह्या शब्दाचा काय अर्थ? आराधना करणारी, म्हणजे नेहमी आराधना करण्याच्या मूडमध्ये. पण कृष्णाला आराधनापेक्षा जे सर्वस्व अर्पण करतात त्या गोपी जास्त आवडतात आराधनेपेक्षा.
म्हणून इथं काय सांगितलं, गोविंद गोपिका प्रिय, ती कृष्णाला प्रिय होतात. आणि म्हणून जेव्हा माझ्या पुतणीचं नाव ठेवायचं होतं मला, तर मी खूप सर्च केलं भागवतामध्ये, तर हायलाईट करून करून गोपिकावरच नाव यायचं, आणि म्हणून तिचं नाव ठेवलं गोपिका. तर सांगायचा मुद्दा काय, गोविंद गोपिका प्रिय. आणि ह्या महिन्यामध्ये जो कोणी ह्या अद्भुत लीलेचं कोणी स्मरण करतंय, तर त्याला नाही का, विशेष करून ह्या महिन्यामध्ये कृष्णाचं जे संपूर्ण ब्रजलीला आहे ना, त्या लील्याचा सार ह्या श्लोकांमध्ये दिलेला आहे असं म्हटलं जात आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये दशम स्कंद, विशेष करून कृष्ण चरित्र ग्रंथ वाचायला खूप महत्त्व सांगितलेलं आहे. गीतापेक्षाही कृष्ण चरित्र, कारण पुरुषोत्तम मास आहे ना. आता ट्रॅव्हलिंगमध्ये बघू कसं होतं, भागवतम वाचायला दशम स्कंद ते वाचायचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि ह्या महिन्यामध्ये एक विशेष लीला झालेली आहे. काय लीला झालेली आहे, कृष्णानं गोवर्धन उचललं किती लोकांना माहिती आहे, पण कृष्णानं नाही उचललं गोवर्धन, राधाराणीने उचललेलं आहे. ते म्हणणार कसं काय प्रभूजी, त्याचं रहस्य पुरुषोत्तम मासामध्ये सांगितलेलं आहे. बघा, कोणती वस्तू उचलायची असेल तर आपण कोणता हात उचलतो, कोणत्या हाताने काम करतो, उजवा. भगवंताने डाव्या हाताने उचललं, का बरं उचलला? बघा, या जगातलं कोणतेही जेवण करायचं असेल, भांडी उचलायची असेल, साहित्य उचलायचं असेल, उजवा हात वापरला ना. भगवंताने डाव्याच्या उजव्या हाताने उचलला असता, कोणी म्हटलं असतं, पण भगवंताने डाव्या हाताने का उचलला? कारण त्याचं कारण असं होतं की भगवान कृष्णाच्या हृदयामध्ये नेहमी राधाराणी राहते, आणि जेव्हा गोवर्धन उचलल्यानंतर कृष्णाला हलकं वाटत होतं, की राधाराणीची शक्ती सपोर्टिंगला होती, आणि कृष्ण राधाराणी दोघांनी गोवर्धन पर्वतला उचललेले. म्हणून कृष्णाच्या हातात ताकद एकाची नव्हती, कृष्ण तर नावाला होते, पण ती सगळी ताकद आचार्य म्हणतात राधाराणीने उचलण्यासाठी मदत केली, की तुमच्या एकट्याचा हात दुखत असेल ना, मी सपोर्ट करते. म्हणून इथं हे रहस्य दिलेलं आहे. आणि त्या रहस्याला म्हणून डाव्या साईडला कृष्ण नाही का गोवर्धन करून राधाराणीला इशारा करतात, आपण दोघं सोबत आहेत बरं, बाकीचे जाऊ दे, काय करायचं ते करू दे. म्हणून ती गोवर्धन लीलेचं स्मरण आचार्य म्हणतात ह्या अधिक मासामध्ये करण्याचं खूप महत्त्व आहे. म्हणून याच्या पुढे आचार्य सांगतात की जेव्हा गोवर्धनला स्मरण केल्यानंतर डाव्या साईडला राधाराणी अंतरंगा शक्ती सपोर्ट करते, तर इथे राधाराणीने शक्तीनं उचलल्या गेलेलं आहे. म्हणून हे जो मंत्र आपण जपतोय आताचा, तो मंत्र आता तुम्ही पूर्ण महिना म्हणायचा. मागे म्हणा, चला. गोवर्धन धर वंदे गोपाल गोपरूपिणा, गोकुल उत्सव अस्मानी, गोविंद गोपिका प्रियम. गोवर्धन धर वंदे गोपाल गोपरूपिणा, गोकुल उत्सव अस्माना, गोविंद गोपिका प्रियम. हा श्लोक सकाळ संध्याकाळ म्हणायचा असतो, आणि याचा 108 जप केला तर खूपच चांगला आहे, कारण याच्यामध्ये सगळ्या वृंदावनच्या लीलेचा रस ह्या श्लोकांमध्ये भरलेला आहे, टोटल ह्या श्लोकांमध्ये आचार्य सांगतात. आणि मग ते म्हणतात केल्यानंतर ही लीला केली. बरं, आता तिथं सूत गोस्वामी सौनकादी ऋषीनं प्रश्न विचारला आहे. कोणाला? सूत गोस्वामीला, की बाबा तुम्ही एवढं सांगितलं, पण कोण्या ऋषीमुनीला ती सिद्धी प्राप्त झालेली का? सिद्धी प्राप्त झाली का? ते म्हणतात झालेली आहे. याच्या पहिले कोणते सुद्धी? कौंडिन्य नावाची ऋषी होती, त्यांनी हा मंत्र जप केला, वारंवार जप केला, आणि किती वेळाला? अगणितपणे केलाय. म्हणजे कंटिन्युअसली चॅन्टिंग केली, जप केला, पुन्हा पुन्हा केला, आणि केल्यामुळं त्यांना ती सिद्धी प्राप्ती झाली. सिद्धी कोणती? साक्षात भगवान पुरुषोत्तम प्राप्त झाले त्यांना. म्हणजे हा मंत्र जसा ते एखाद्याच्या नावाचा जप केला, चिंट्या चिंट्या चिंट्या, पिंट्या पिंट्या, म्हणे अरे कोण एवढा आवाज येत आहे, जाऊन तर बघू तर खरी. तसंच एखाद्या संसारातल्या व्यक्तीला आपण एवढं स्मरण केलं की तो व्यक्ती येतो. तर भगवंत इथे म्हटलं जात आहे की जर कोणी भगवंताचं ह्या मंत्राचा जप केला तर पुरुषोत्तम मास म्हणतात की अधिक मास आहे ना, डबल बोनस. भगवंत म्हणतात की अरे माझा भक्त मला बोलवतो, आता मी गेलो पाहिजे, म्हणून या मंत्राचा जप करायला सांगितलेलं आहे. आणि मग सिद्धी प्राप्त केलेली आहे. एवढंच नाही,
ते म्हणतात की ईश्वराकडे जाण्यासाठी तो मंत्र आहे हा, जो कौंडन्य केलेले आहे. आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या मंत्राची सिद्धी प्राप्त करून नाही का अधिक मासाचं पालन केलं पाहिजे. बरं, केल्यानंतर इथे ते म्हणतात की हे जर तुम्ही कोणी श्रवण केलं, या मंत्राचं हे लीलाचं श्रवण केलं तर फायदा काय होत आहे. त्या श्लोकांमध्ये ते म्हणतात की गंगा यमुना इत्यादी तीर्थस्नान करणं आणि पृथ्वी इला म्हणजे पृथ्वीच्या प्रदक्षिणा घालणं, त्याचं फळ केवळ पुरुषोत्तम मासाचं श्रवण केल्याबरोबर काय होत आहे, त्याला सगळे तीर्थयात्रा पृथ्वीच्या प्रदक्षिणाचं फळ काय भेटतंय, त्याला प्राप्त होते. म्हणून हे दिलेले. तर असं ते म्हणतात की जर कोणाला तीर्थयात्रा करणे शक्य नसेल, शारीरिक कष्ट होत नसेल, म्हातारे लोक, तर त्याने केवळ काय करायचं, ह्या महिन्याची कथा एकाग्रतानं ऐकायची, पुरुषोत्तम मासाची वृत्ताची महिमा ऐकायची. जेवढी जरी महिमा ऐकली तरी त्याला काय होत आहे, तीर्थयात्रा, दान, धर्म, तपस्या सगळं फळ प्राप्त होते. मग केल्यानंतर याचं आणखीन काय फळ होतं का, ते म्हणतात वर्ण आश्रमानुसार जो व्यक्ती जिथं असेल त्याला फळ प्राप्त होतं. जसं ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला काय होतं, त्याचं ब्रह्मतेज वाढतंय ह्या महिन्यामध्ये, आध्यात्मिक शक्ती वाढते ह्या महिन्यामध्ये. ब्राह्मण जो असेल तो, जो क्षत्रिय असेल त्याला वसुधा म्हणजे पृथ्वीवर राज्य करायला भेटते, म्हणजे तो राज्याची प्राप्ती करतो. त्याला जे अधिकार पाहिजे असतात ते अधिकार ह्या महिन्यामध्ये भेटतात. जो शूद्र असेल, वैश्य व्यवसाय करणारा, त्याला धनसंपत्ती, प्रचंड धनसंपत्ती ह्या महिन्यात वाढते. ह्या महिन्यामध्ये जर ह्या वृत्ताचं पालन केलं, म्हणून शास्त्र सांगतात तुम्हाला जे पाहिजे ते ह्या महिन्यात भेटतं. अधिक भगवंताला दिलं, भगवंत म्हणतात यांना अधिक कर्मकांडाची भावना केला गेला पाहिजे. आता तुम्ही भौतिक इच्छा मागितलं तर भौतिक गोष्ट भेटेल तुम्हाला, भगवंत मागितलं तर भगवंत भेटेल. तुम्हाला काय मागायचं तुम्ही ते ठरवा. आणि ते म्हणतात शूद्र, किरात, भिल्ल, पशु यांना मुक्ती भेटते, जीवनमुक्ती. पण ह्या तिन्हीपेक्षा ह्या लोकांना खूप चांगले भगवंताचं धाम भेटून जात आहे. म्हणून ते म्हणतात की पुरुषोत्तम मासामध्ये भेदभाव नाही, कोण ब्राह्मण आहे, वैश्य, शूद्र आहे, अजिबात नाही. ते म्हणतात की जो त्याच्या जीवनातला जो मळ असेल, मळ म्हणजे दूषित अवस्था असेल, ती नष्ट होऊन भगवंताचं धाम भेटून जाते. आणि गेल्यानंतर आता ती म्हणतात ठीक आहे, ऐकणाऱ्याला फायदा काय, ऐकणाऱ्या तर सांगितलं, पण बोलणाऱ्याचा फायदा काय. आम्हाला फायदा पाहिजे ना, कारण नुसतं आम्ही तुम्हाला सांगतो तुमचं भलं झालं, पण आमचं भलं व्हावं ना. मग ते म्हणतात की जो कोणी कथा ह्या महिन्यात कथा करतो, भागवत कथा सांगण्यासाठी प्रेरित करतो, किंवा कथा ठेवतो किंवा त्याचा प्रचार प्रसार करतो, त्याचं फळ नाही का जेवढं सांगणाऱ्याला भेटतं तेवढं वितरित करणाऱ्याला भेटते. आणि त्याला 3 फायदे होतात. पहिलं फायदा म्हणजे त्याचा 3 कुळाच्या पिढ्याचा उद्धार होतो या महिन्यामध्ये, कथा ठेवणारा किंवा ऐकणारा किंवा बोलणारा. मग आता तुम्ही म्हणता तुम्ही कसं, तर तुम्हाला जे काही यूट्यूब चॅनलवर अधिक मासाचं प्रवचन भेटलं ते फॉरवर्ड केलं तरी त्याचं फळ भेटून जाईल. एक उदाहरणार्थ, ते करा नका करू हे तुमचा विषय. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 कुळाचा उद्धार होतो. दुसरी गोष्ट त्याला गोलोक प्राप्तीची होती, जी अतिशय दुर्लभ आहे. म्हणजे हजारो वर्षे तपस्या करून, भक्ती करून गोलोक वृंदाची धाम. का बरं गोलोक वृंदावन? पहिलं आहे भौतिक जगत. भौतिक लोकांमध्ये 14 लोक क्रॉस करणं अतिशय कठीण आहे. इन केस केल्यानंतर काय होतं, ब्रह्मज्योती येते. ब्रह्मलोकाच्या वरती सदाशिव धाम, आणि सदाशिव धामाच्या वरती आहे वैकुंठ. वैकुंठामध्ये भरपूर प्रकार आहेत. वैकुंठाच्या वरती काय आहे, अयोध्या धाम. अयोध्याच्या धामवरती काय आहे, गोलोक वृंदावन आहे. म्हणजे एवढं तो दुर्मिळ आहे. म्हणून आचार्य म्हणतात की त्याला दुर्लभ गोलोक वृंदावनाची धामाची प्राप्ती होती. आणि गोलोक वृंदावन धामाची प्राप्ती होती असं एवढंच नाही, ते म्हणतात सान्निध्य साक्षात पुरुषोत्तम भगवंत आणि गोपींच्या सोबत तो लीला करायला प्रविष्ट होतो. म्हणजे अनादी काळापर्यंत भगवंतासोबत तुम्ही आनंद घेऊ शकतात. या फळाचं महत्त्व दिलेलं आहे. म्हणून ह्या महिन्यामध्ये 4 गोष्टी करायचे शास्त्र सांगतंय. वृत्ताचं विधीनुसार पुरुषोत्तम मासाचं पालन करायचं, दररोज
श्रवण कीर्तन करायचं. श्रीमद भागवतम दशम स्कंद, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम तुम्ही ते करू शकता. तिसरं, हे जो मंत्र दिलेला आहे त्याचा तुम्ही जप करायचा. 108 करा, हे जेवढं जेवढं जमेल तुम्हाला तेवढं तुम्ही पाठांतर पण करू शकतात. आणि चौथं म्हणजे जो कथा ठेवतो, ह्या महिन्यामध्ये लोक अधिक मासाची कथा ठेवतात, घरामध्ये ठेवतात, कोणी ब्राह्मणाकडून बोलवतात, त्याचं उद्यापन पण करतात. जसं आपल्याकडे मार्गशीर्ष महिना असतो ना, त्या टाईपचं घरामध्ये तुम्ही ते अधिक मासाचं. पण अधिक मास कोणता? जे ब्रह्मद नारदीय पुराणातल्या संस्कृत श्लोकाचं ते वाचावं. इकडं तिकडं वाचून ते मराठीमधलं नाही चालणार, ते ठीक आहे. आणि इतरांना त्याचा लाभ दिला पाहिजे, एवढं महत्त्व ह्या महिन्यामध्ये दिलं पाहिजे. आणि 3 गोष्टी केल्या पाहिजे ह्या महिन्यामध्ये. पवित्र नद्याचं स्नान करायचं, नाही केलं भगवत नामाचा जप करायचा, कीर्तन करायचं आणि दान करायचं. दानामध्ये सगळ्यात मोठं दान करायचं असेल तर अन्नदान करायचं. म्हणून त्यासाठी धोंडे खाऊ घातलात लोकांना. पण ते धोंडे जो अन्नदान, आता त्याचे 27 नियम आहेत. आता मी ते 27 नियम सांगणार आहे की ह्या महिन्यामध्ये तुम्ही जर काही दान केलं ह्या महिन्यामध्ये